महायुतीतले कुरघोडीचं राजकारण विधान परिषदेतही दिसलं। सभापती राम शिंदे यांनी रोखलं उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं फरमान। शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सभागृहात दावा। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे दिले उपसभापती नीलम गोऱ्हेंनी आदेश। शिंदे फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला। सातारा प्रकरणी बावनकुळे आणि सावंतांची शिष्टाई फळली। भाजपा विरोधात विधान भवनामध्ये आंदोलन केल्यानं सत्तेतले सहकारी परस्परांच्या विरोधात उतरल्याचं चित्र। सत्तेतले सोबती विरोधात गेल्यानं मुख्यमंत्र्यांचा संताप। अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं। हे कसले वाघ, हे तर मारखाऊ मंत्री। भाजपाकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण। उपसभापतींची दिशाभूल झाल्याचा आमदार जयकुमार गोरेंचा दावा। लोकसभेचे आता होणार 815 खासदार। याच अधिवेशनामध्ये येणार महिला आरक्षणाचं विधेयक। महिलांची संख्या असेल 269च्या जवळपास। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार। पक्षातलं महिला प्रदेशाध्यक्ष पद जाण्याची शक्यता। नेत्यांच्या पाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचं कोडकौतुक। पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतीसुमनं।